स्टार्ट. नमस्कार आणि सगळ्या कॉम्रेड्सना लाल सलाम आणि इतर सर्व ऐकणारी जी मंडळी आहेत त्यांना सप्रेम नमस्कार. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि खरं म्हणजे देशामध्ये सुद्धा गेले अनेक वर्ष, विशेषतः गेले 3-4 वर्ष भयानक अशा स्वरूपाच्या नैसर्गिक आपत्ती येताना आपण जवळजवळ एकाड एक महिन्यात अनुभवतो. कधी कधी किनाऱ्यावरती प्रचंड अशी चक्रीवादळे होतात आणि त्यांचं प्रमाण हे पूर्वी होत नव्हते असं नाही, परंतु त्यांचं प्रमाण आता कल्पनेच्या बाहेर असं वाढलेलं, काही पट वाढलेलं आहे. आणि ज्या पश्चिम किनाऱ्यावरती साधारणपणे अशी चक्रीवादळं व्हायची नाहीत, साधारणतः चक्रीवादळ हा आंध्र प्रदेश, बंगाल, बांगलादेश इकडे व्हायची, ती आता पश्चिम किनाऱ्यावरती म्हणजे मुंबई आणि कोकणामध्ये पण व्हायला लागलेली आहेत. दुसरीकडे अवकाळी पाऊस हा आता अवकाळी म्हणावा का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे हा अवकाळी हा आता अवकाळी न राहता हा नियमित काळी होत चाललेला आहे. आणि त्याची सगळ्यात वरची कडी आणि सगळ्यात भीषण कडी ज्याला आपण म्हणतो, ही आज महाराष्ट्रामध्ये आपण अत्यंत दुःखद वेदनामय पद्धतीने अनुभवतो, ती मराठवाड्यामध्ये. आपल्याला माहितीये, मी सगळं वर्णन करून सांगण्याची गरज नाहीये, आपण सगळेजण कार्यकर्ते आहोत आणि आपण अनुभवतो आहोत की शेतच्या शेत पाण्याखाली गेलेली आहेत, आता घरं पण पाण्याखाली चाललेली आहेत. आणि सगळ्यात वाईट भाग म्हणजे फक्त पिकं पाण्याखाली गेली नाहीत, तर शेतामधली माती जी आहे ती माती सुद्धा आता पाण्याखाली गेलेली आहे, म्हणजे पाण्यात वाहून गेलेली आहे. त्याच्यामुळे फक्त पीक नष्ट झालंय असं नाही, तर शेत नष्ट झालेली आहेत. हे सगळं का होतंय? हे आपल्या देशाच्या वाट्याला काय म्हणजे कशामुळे आलेलं आहे आणि हे थांबणार आहे का नाही कधी? पावसाळा आता नोव्हेंबर पर्यंत पावसाळा चालतो, कमी दिवसामध्ये भरपूर पाऊस पडतोय. म्हणजे 107% पाऊस झाला अशी बातमी आहे दुसऱ्या वर्षी, पण तो किती दिवसात पडला हे जर पाहिलं, भरघोस असा पाऊस, तर त्याची टक्केवारी फार हल्लेली आपल्याला दिसते. हे सगळं काय आहे? चक्रीवादळ का होत आहेत आणि ह्याचं पुढे काय होणार आहे, थांबवायचं कसं? या सगळ्याला एक व्यापक अशी काही एक चौकट आहे का, की ज्या चौकटीमध्ये आपण या सगळ्या पर्यावरणाचा विचार केला पाहिजे? हे सर्व लक्षात घेऊन आज आपण या आपल्या दर महिन्याला पहिल्या तारखेला म्हणजे 1 तारखेला आपण जो अभ्यास वर्ग घेतो, की ज्याला आपण मंथन अभ्यास वर्ग असं नाव दिलेलं आहे, त्या अभ्यास वर्गामध्ये बोलण्यासाठी आपण 2 अतिशय जाणत्या आणि महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा प्रख्यात असलेल्या 2 तज्ज्ञांना बोलवलेलं आहे. एक आहे डॉक्टर गुरुदास नुलकर आणि दुसरे आहेत अतुल देऊळगावकर. आता यातले जे अतुल देऊळगावकर हे आहेत, त्यांना अचानकपणे एक अतिशय तीव्र असा ब्रॉन्कायटिसचा हा अटॅक ज्याला आपण म्हणतो, अटॅक म्हणणार नाही, इन्फेक्शन झालेलं आहे, त्यांना लागण झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांना प्रचंड खोकला येतोय. ते 1 मिनिट सुद्धा धड बोलू शकत नाही. त्यांनी खूप तीव्र औषधं घेतलेली आहेत त्याच्यावरती, स्टेरॉइड सारखी, परंतु त्यांना काही आतापर्यंत गुण आलेला नाही. त्याच्यामुळे त्यांनी त्यांची असमर्थता व्यक्त केलेली आहे. त्याच्यामुळे आपले दुसरे जे नियोजित वक्ते आहेत ते अर्थातच उपस्थित आहेत, डॉक्टर गुरुदास नुलकर. तर मी पहिल्यांदा त्यांचं स्वागत करतो, आपल्या सगळ्यांचं श्रोत्यांचं स्वागत करतो आणि गुरुदास नुलकरांचा थोडक्यामध्ये परिचय करून देतो. डॉक्टर गुरुदास नुलकर हे शाश्वत विकास केंद्र गोखले इन्स्टिट्यूटमध्ये जे आहे, गोखले इन्स्टिट्यूट पुण्याची, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, तिथे एक शाश्वत विकास केंद्र नावाचं एक सेंटर नव्याने सुरू झालेलं आहे. पर्यावरणीय बदल जे होत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती शाश्वत विकास कसा व्हावा करावा याच्याबद्दल काही अभ्यास, चिंतन आणि जनसंपर्क करून काही योजना तयार करण्याच्या संबंधाने, तर त्याचे ते प्राध्यापक आणि संचालक आहेत. त्यांनी अर्थातच डॉक्टरेट केलेली आहे आणि त्यांचं पोस्ट डॉक, त्यांचा जो म्हणजे डॉक्टरेट नंतरचा त्यांचा जो अभ्यास आहे त्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ ऑस्ट्रेलिया त्याचे एंडेवर फेलो म्हणून त्यांचं सध्याचं स्थान आहे. त्यांची 7 पुस्तकं या विषयावरती प्रकाशित झालेली आहेत. या पर्यावरण, इकॉलॉजिकल, नैसर्गिक संसाधन, उपजीविका या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले आणि त्यातली 7 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. आणि त्याच्यापैकी अनर्थशास्त्र हे जे पुस्तक आहे, जे आपण अर्थशास्त्र म्हणतो, त्याने अनर्थशास्त्र असं पुस्तक लिहिलेलं आहे. त्या अनर्थशास्त्र पुस्तकाला 2019चा महाराष्ट्र वाङ्मय पुरस्कार मिळालेला आहे. शेतापासून ताटापर्यंत या पुस्तकाला 2022चा साहित्य परिषद पुरस्कार मिळालेला आहे आणि ते पुणे इंटरनॅशनल सेंटरमध्ये सिनियर फेलो आहेत. इकॉलॉजिकल सोसायटीचे ते विश्वस्त सदस्य आहेत
आणि राज्य सरकार नदी संवर्धन समितीचे पण ते सदस्य आहेत. असे या क्षेत्रातले अत्यंत जाणकार आणि अत्यंत ऍक्टिव्हिस्ट आणि अतिशय चांगली काय म्हणतोय म्हणजे ह्युमन बिंग ज्याला आपण म्हणतो, अतिशय सहज रीतीने माझ्यासारख्या माणसाशी सुद्धा, कार्यकर्त्या माणसाशी सुद्धा आणि इतरांशी जोडले जाणारे असे आपल्यातले ज्याला म्हणू शकतो आपण, असे एक तज्ज्ञ आहेत ते. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सगळ्यात पहिल्यांदा सर, आपण सगळेजण ऑनलाईन जरी असलो तरी सुद्धा मराठवाड्यामध्ये ज्या प्रकारची भीषण आपत्ती आलेली आहे, त्याच्यामध्ये जे मृत झालेले आहेत त्यांच्याबद्दल आपण सगळ्यात पहिल्यांदा श्रद्धांजली अर्पण करूया त्यांच्या सगळ्या स्मृतीला. आणि ती श्रद्धांजली अर्पण करून आपण व्याख्यानाला सुरुवात करू. त्याचबरोबर माझं असं आव्हान आहे की मराठवाड्यामध्ये जी सगळी आपत्ती कोसळलेली आहे त्याच्यामध्ये आपत्तीग्रस्तांना आपल्या सर्व मार्गाने, तन मन धनाने जी काही मदत करता येईल त्याची सुद्धा आपण एक प्रतिज्ञा आज घेऊया. आणि या एका मानसिकतेमधून आजच्या आपल्या प्रश्नाची व्यापक चौकट काय आहे ही समजावून घेण्यासाठी मी डॉक्टर गुरुदास मुलकर यांना त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करण्याची त्यांना विनंती करतो. गुरुदास सर. धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. आणि अतुल देऊळकरांसारख्या मोठ्या व्यक्तीबरोबर मला असणं म्हणजे हा माझा सन्मानच आहे. पण मला क्षमा करा, कारण मी प्रवासात आहे. मी आता मुंबईहून पुण्यात शिरतोय, त्यामुळे कदाचित मध्ये एखाद वेळेस रेंज गेली तर मी लगेच परत जोडलो जाईल. त्यामुळे आता आपल्याला सगळ्यांना ऐकू येत आहे ना व्यवस्थित, आणि मी दिसतोय पण. हा, तर 2-3 गोष्टी. एक फार महत्वाचं म्हणजे आपल्या देशातच का होतंय हा जो प्रश्न आता अभ्यंकर सरांनी उपस्थित केला तो फार महत्वाचा आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला थोडासा जागतिक हवामान असा विचार करायला लागेल. आपण ऐकलं असेल, वाचलं असेल की जागतिक सरासरी तापमान जे आहे ते सध्या 1.5 डिग्री सेल्सिअस वाढलेलं आहे. आणि हे जागतिक सरासरी तापमान आहे. म्हणजे याचा अर्थ काय, सरासरीला इकॉनॉमी सोडून कोणालाच महत्व नसतं बरं का. कारण सरासरीच्या दोन्ही बाजूला संख्या असतात, आकडेवारी असते. त्यामुळे जेव्हा आपण सरासरी म्हणतो तेव्हा काही ठिकाणी 1.5 डिग्रीपेक्षा जास्ती वाढलेला आहे आणि काही ठिकाणी 1.5 पेक्षा कमी वाढलेला. आणि हा सगळ्यात तीव्र परिणाम कुठे दिसतो, आपल्याला उष्णकटिबंध परिस्थितीमध्ये आपण वातावरणात जिथे आहोत, आपण ट्रॉपिकल क्लायमेटिक झोन मध्ये जे आहोत तिथे, आणि ध्रुवीय क्षेत्रात म्हणजे पोलर आईस कॅप्सवर म्हणतो, या 2 ठिकाणी अगदी तीव्र दिसतो. समशीतोष्णामध्ये त्यात थोडासा म्हटलं तर कमी दिसतो. म्हणजे टेम्परेट क्लायमॅटिक झोन मध्ये तिथे अमेरिकेचा बराचसा भाग, युरोप, कॅनडा, रशिया हे सगळा भाग येतो, जपान, आणि आपल्याकडे तो जास्ती तीव्र दिसतो. तर जागतिक तापमान जर 1.5 डिग्रीने आपण धरूया, आपल्याकडे 1.5 डिग्रीने वाढलं असेल, खरं तर जास्ती वाढलेलं आहे असं लोकांचा समज आहे. मी खरं तर मी पहिल्यांदा तिथे सांगू इच्छिते की मी काही हवामान शास्त्रज्ञ नाही. माझा इकॉलॉजीचा मी विद्यार्थी आहे, म्हणजे त्याला आपण परिसर विज्ञान म्हणतो ते. तर परिसर विज्ञानामध्ये फक्त क्लायमेट असा विचार येत नाही, त्याच्या आजूबाजूनी सगळं येतं. उपजीविका येतात, शेती येते, नैसर्गिक आपत्त्या येतात, या सगळ्या गोष्टी त्या दृष्टीने असतील. तर जेव्हा आपण समजा आज भारतासाठी 1.5 डिग्री सेंटीग्रेड जर तापमान वाढलंय असं जर धरलं, तर फिजिक्समध्ये म्हणजे भौतिकशास्त्रामधला एक साधा नियम आहे की 1 डिग्री सेल्सिअसनी जर तापमान वाढलं तर जवळजवळ 7% बाष्पीभवन वाढतं. म्हणजे 7% जर तुम्ही विचार केला, जर बाष्पीभवन वाढलं असेल तर किती पावसामध्ये वाढ होणार, हा एक सरळ सरळ आपल्याला हिशोब कळतो. म्हणजे आज तापमान वाढीच्या काळामध्ये बाष्पीभवन हे वाढलेलंच असणार आणि आपल्याला अशा पद्धतीचा तीव्र पाऊस हा लागणारच आहे, याच्यामध्ये काहीही दुमत असण्याचं कारण नाही. त्याला शास्त्रोक्त पुरावे आहेत. तर हा जो पाऊस वाढतोय हा कशा पद्धतीने वाढतोय, म्हणजे ह्या वर्षी यंदा तुम्ही पाहिलं असेल हा थोडासा जरा वेगळ्या पद्धतीने वाढलाय पाऊस. म्हणजे पुण्यामध्ये साधारण मे 17च्या सुमारास सुरू झाला आणि आजपर्यंत जवळजवळ कालपर्यंत पाऊस होता. म्हणजे बघा ना, मेचा अर्धा महिना, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पूर्ण महिना, जवळजवळ 4.5 महिने पाऊस पडला यावर्षी. गेल्या 8-10 वर्षामध्ये जी परिस्थिती आपल्याला जाणवतीये
ती साधारण पाऊस थोड्या काळात पडतोय आणि तीव्र पडतो. ह्या वर्षी तीव्रही पडला आणि थोड्या काळात टिकला नाही, तर बराच काळ टिकला. म्हणजे अशा पद्धतीचे बदल होत आहेत. तर याच्यामुळे हे असं का होत हे पहिलं आपण थोडक्यात बघूया, आणि मग याचे परिणाम आणि विशेषतः शेतीवरती याचे काय परिणाम होणार हे आपण थोडक्यात बघूया. आणि अर्थात शहराचे पण परिणाम बघूया, कारण ते फार महत्वाचे आहेत, कारण ते सध्या बोलले जात नाहीत. लोक कायम ना ग्रामीण भागातल्या पाणी समस्या, ग्रामीण भागातली पाणी समस्या म्हणतात, पण शहरी भागामध्ये त्याच्याही पेक्षा तीव्र समस्या असणार आहे आणि याच्या पुढच्या काळात अजूनही ती तीव्र होत जाणार. त्याची एक 2-3 कारणं आपण बघूया. पहिलं म्हणजे आपण ज्याला ढगफुटी म्हणतो, ढगफुटी ही खूप टेक्निकल टर्म आहे. म्हणजे इतका पाऊस इतक्या काळात पडला तरच त्याला ढगफुटी म्हटली जाते. आपण त्याला तीव्र पाऊस असं म्हणू, कारण ढगफुटी हे सगळीकडेच होतं असं काही नाही. आपल्याला तीव्र पाऊस म्हणू. तर आपल्याला ह्या दोन गोष्टी नक्की दिसलेल्या आहेत गेल्या एका दशकात, की अशा नैसर्गिक आपत्ती, आपण त्याला नैसर्गिक आपत्ती म्हणतो, खरं ती मानवनिर्मित आपत्तीच आहे. फक्त निसर्गाचं मॅनिफेस्टेशन आहे, निसर्गाची निष्पत्ती आहे ती. तर ह्याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी नक्की दिसलेल्या आहेत, की पहिली म्हणजे की ह्या अशा नैसर्गिक आपत्तींची, म्हणजे आता अभ्यंकर सरांनी सांगितलं की चक्रीवादळ असो, सायक्लोन्स आहेत, तीव्र पाऊस आहे, ढगफुटी आहे वगैरे असा, तर ह्याची वारंवारता वाढली आहे आणि याची तीव्रता वाढली आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याला स्पष्ट दिसलेल्या आहेत. म्हणजे हे सारख्या सारख्या अशा घटना आपल्याला जाणवायला लागतात आणि ह्याची प्रत्येक घटना ही तीव्र असते. आणि ह्या दोन गोष्टी लक्षात आल्यावरती आपल्याला त्याच्यावरती काळजी घेणं हे एवढं एकच आपल्या हातात असतं. कारण आता तापमानात वाढ झालेली आहे, ती वाढ कमी करायला कित्येक दशकं लागतील किंवा काही शतकही लागू शकेल. त्यामुळे आता आपल्या हातात काय आहे, तर याला आपण अडॅप्टेशन म्हणतो. म्हणजे ह्याला आपण कसं सामोरं जायचं, ही जी समस्या आली त्याला कसं सामोरं जायचं, आणि त्याच्याबद्दल आपण नंतर थोडंसं चर्चा करू. तर पहिले गोष्ट म्हणजे हा जर ढगफुटी सारखी परिस्थिती येते का, तर ह्याला एक महत्वाचं असं कारण आहे की आज तुम्ही तर बघितलं की दिवसाचं टेम्परेचर जे आहे, तापमान दिवसाचं जे आहे ते बरंच जास्ती असतं. आणि जे ढग आलेले आहेत अरबी समुद्रावरनं आपल्याकडे जे ढग पोचतात, त्यांना कंडेन्स व्हायला एक विशिष्ट तापमान लागतं. पण जर हे तापमान त्यांना मिळालं नाही तर त्यांचं कंडेन्सेशन होत नाही, म्हणजे ह्या बाष्पामधनं पाऊसच पडत नाही. आणि हे कधी होतं, हे साधारण दिवसभरात होतं. आणि मग ते ढग एकत्र साठत राहतात. मग रात्री कधीतरी तापमान कमी झालं की मग कंडेन्सेशन टेम्परेचर मिळतं, आणि तुम्ही बघितलं असेल तर ढगफुटी किंवा इतका जोराचा पाऊस जो आहे हा रात्रीच येतो. त्यामुळे हे हे त्याचं एक एक कारण आहे. अनेक कारणं आहेत, पण त्यातली मी जास्ती सोपी अशी कारणं सांगतोय तुम्हाला, की दिवसभराचं टेम्परेचर जास्ती असल्यामुळे रात्री आपल्याला असं ढगफुटीजन्य परिस्थिती निर्माण होते. दिवसाचं टेम्परेचर जास्ती असण्याचं दुसरं एक कारण आहे, ज्याची फारशी चर्चा होत नाही, पण जे शहरांसाठी अधिक महत्वाचं आहे. आणि जिथे मोठे मोठे कारखाने, एस्पेशली सिमेंटचे कारखाने किंवा खाणी असतील, तिथे हे कारण लागू होतं. आणि ते कारण म्हणजे आपल्या हवेमध्ये आजकाल आपल्याकडे अतिसूक्ष्म कण, याला एरोसोल्स असं म्हणतात, एरोसोल लोडिंग हे प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. आणि तुम्ही जर शहरात गेला, आणि आता शहरामध्ये आपल्या सगळीकडे रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट चालू आहेत. रिडेव्हलपमेंटच्या प्रोजेक्टमध्ये काय होतं की जुना वाडा किंवा जुनी इमारत जी आहे ती पाडली जाते, आणि ती पाडताना कुठलीही काळजी घेतली जात नाही, आणि त्याचे सूक्ष्म कण जे आहेत ते हवेत रेंगाळतात. आणि हे खूप काळ रेंगाळतात, कारण ते असे खाली बसण्यासारखे नसतात, त्याला पाणी मारलेलं नसतं, त्यामुळे हवेत रेंगाळतात. आता हे जे सूक्ष्म कण सगळे साठून राहतात, आणि प्रत्येक व्हेहिक्युलर एमिशन्स मधनं पण हे सूक्ष्म कण येतात. म्हणजे प्रत्येक, आता मी माझ्या शेजारी इतका जो ट्रॅफिक आहे त्यातनं जो धूर येतोय, त्यातनं सुद्धा हे अतिसूक्ष्म कण, आणि त्यातनं अतिसूक्ष्म कण जे आहे ते काळे आहेत. तर हे जे कण हवेमध्ये रेंगाळतात, हे असे हीट ऍब्झॉर्ब करतात काळे असल्यामुळे दिवसभर. आणि मग ते संध्याकाळ झाली की ती हीट रेडिएट व्हायला लागते. म्हणजे ह्यातली, कारण वातावरण गार पडलेलं असतं आणि हे कण तर गरम असतात, त्यामुळे ह्या कणातनं उष्णता जी आहे ही वातावरणात सरकायला लागते, म्हणजे हीट बाहेर पडते. आणि ह्याच्यामुळे कंडेन्सेशन टेम्परेचरला सुद्धा त्याचा परिणाम होतो. आणि म्हणून थोडं रात्री उशिरा आपल्याला लक्षात येतं की जोराचा पाऊस येतो. तर एरोसोल लोडिंग म्हणजे हे अतिसूक्ष्म कण जे आहेत
याच्यावरती कंट्रोल करता येतं का? तर नक्कीच करता येतं. पण ह्याच्यावरती फार विचार केला गेला नाही. आपण फक्त म्हणतो की एअर क्वालिटी इंडेक्स, की हवेची जे हवेची क्वालिटी आहे ती खराब झाली आहे. पण नुसतं हवेची क्वालिटी खराब होणं हे आपल्या तब्येतीला धोकादायक नाही, पण ह्या अशा नैसर्गिक आपत्तींसाठी सुद्धा धोकादायक आहे. त्यामुळे ही एक दुसरी गोष्ट आहे. आता मग आपण बघूया की इतका असा तीव्र पाऊस जेव्हा आपल्याला होत असेल तेव्हा आपल्या शेतकरी बांधवांना याचा काय परिणाम होतो. आणि मला हे सांगायला नको, पण तरी सुद्धा मी थोडस सांगतोय. तर तुम्ही शेतीचं परिसर जर बघितला, तर आपण शेती करताना पहिलं काय करून घेतो? सपाटीकरण करतो. कारण शेती सपाट म्हणजे आपल्याला सिंचन द्यायला सपाटच शेती लागते. त्यामुळे सपाटीकरण होतं. सपाटीकरण जे होतं त्याच्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट काय होते, की पाऊस जेव्हा पडतो त्याचा जो नैसर्गिक प्रवाह असतो त्याचे रस्ते बदलतात. कारण सपाट भूरूपामध्ये पाऊस एकाच ठिकाणी थांबतो ना. पण जर तुमचे नैसर्गिक उतार, नैसर्गिक चढ असतील, तर तिकडे ड्रेनेज फ्लोज ज्याला म्हणतात, हे लाखो वर्षापासून हे ड्रेनेज फ्लोज तयार झालेले आहेत. आणि हे ड्रेनेज फ्लोज जातात कुठे? हे त्या ओढ्याला जाऊन मिळतात, नदीला जाऊन मिळतात, किंवा तिकडच्या पाणवठ्याला जाऊन मिळतात. आता आपण जर अख्खं भूरूप सपाट करून टाकलं शेतीमध्ये, तर हे प्रवाह तिकडे पोचणारच नाहीत आणि हे आपल्या शेतातच राहतात. आणि मग हे शेतात राहतात, मग ह्यांनी काय होतं? अर्थातच पहिलं म्हणजे मृदेमधलं पाण्याचे प्रमाण खूप वाढतं आणि ते एवढं वाढतं की ते बाधक असतं शेतीला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की अ, एक गोष्ट मी सांगायचं विसरलो, की आता तुम्ही जर पाणलोट क्षेत्र बघितलं, तर पाणलोट क्षेत्रामध्ये साधारण कसं असतं, की डोंगराचा भाग असतो, सखल भाग असतो, उंच भाग असतो. आणि हा उंच जो भाग आहे तिथे जर आपण आता वाड्या वस्त्या आपल्या वाढल्या, तिकडे जर शेती केली, टेरेस फार्मिंग जिथे म्हणतो त्याला, आपण ते केलं, आणि वरचं जे आहे ती वनसंपदा पूर्णपणे काढून टाकतो. आणि हे का काढतो याला खूप कारणं आपल्याला माहिती आहेत. मी त्या कारणात आता जात नाही, कदाचित वेळ मिळाला तर नंतर बोलीन. तर डोंगरावरची, घाट माथ्यावरची किंवा घाट उतारावरची जर वनसंपदा आपण काढून टाकली, तर जेव्हा अशा पद्धतीचा तीव्र पाऊस येतो तेव्हा प्रचंड प्रमाणात मातीची झीज होते. आणि आज तुम्ही आमच्या इथे सह्याद्रीत बघा, किंवा बालाघाट रेंज मध्ये बघा, किंवा मेळघाटाच्या इथले डोंगर बघा, हे सगळे दगड बाहेर आली आहेत तिकडची. अहो, असं नसायचं. पूर्वी हजारो वर्ष इतकी सुंदर तिकडे पाऊस पडून तिकडे वनश्री होती, आणि तिथे मातीचे 30-30, 40-40 फुटाचे थर असायचे पूर्वी. ते सगळे थर निघून गेले आणि आज फक्त दगड धोंडे बाहेर आलेत, रॉकी आउटक्रॉप्स दिसायला लागतात. आणि मग ही माती वाहून येते कुठे? ही आपल्या शेतात येते, त्या नदी ओढ्यात जाते, ओढे चोकअप होतात, नद्या चोकअप होतात, नद्यांचं वहन क्षमता कमी होते, ओढ्यांची वहन क्षमता कमी होते, आणि मग जे पाणी त्यामध्ये जायचं ते सगळं सरफेस वॉटर म्हणून येतं, आणि मग आपल्या शेतामध्ये फ्लडिंग होतं. आणि फ्लडिंग झालं की पीक करपतं, म्हणजे म्हणजे पिकाची नासाडीच होते ते. तर अशा पद्धतीचे तीव्र घटना ह्या अधिक अधिक होत राहणार आहेत. हे आपल्याला मनाची तयारीच केली पाहिजे. त्याला काही पर्याय नाही, आता इमिडिएटली तरी काही पर्याय नाही. मग ह्याला आपण शेतकरी, आणि एक्झॅक्टली हीच गोष्ट शहरामध्ये आहे, पण ती शहरात अतिशय तीव्र गोष्ट आहे. आणि शहरात आम्हाला कळतही नाही इतका मूर्खपणा आपण केलाय म्हणून सपाटीकरणाचा. का कळत नाही? कारण आम्ही शहरामध्ये पाणी 100-100 किलोमीटरवरनं आमचं प्यायचं पाणी आणतो. आम्हाला काही घेणं देणंच नाही. आमच्यावरती डोक्यावरती जो पाऊस पडतो तो मातीत जिरवायचा, त्याचा साठा करायचा, हे आमची जबाबदारीच नाही. कारण आम्हाला 100 किलोमीटरवरनं पाणी येतं आणि मोठी धरणं आहेत आम्हाला. त्यामुळे आम्ही आमची जबाबदारी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि इतकं सपाटी करून टाकलंय की पुन्हा मुळामुठ्याच्या भोवती पसरलेलं पुणे, हे आज पुण्यावरती झालेला पाऊस हा मुळामुठेपर्यंत पोहोचतच नाही. आंबेलोड्या, भैरोबा नाला याच्यातच जातच नाही. तो राहतो आमच्या रस्त्यावर. आणि मग ते सपाटीकरण नुसतं, शहरीकरण करताना सपाटीकरण नुसतं फक्त होत नाही. आपण तिकडे पेवर ब्लॉक्स लावतो, डांबरीकरण करतो, कॉन्क्रिटीकरण करतो. आम्हाला शहरामध्ये की नाही पाऊस हवा असतो भजी खायला, पण चिखल नको असतो. आणि चिखल नको असतो त्यामुळे आपल्याला हे सगळे आम्ही गोष्टी करत असतो. आणि त्यामुळे जो नैसर्गिक निचरा पाण्याचा होणार आहे तो निचराच बंद होतो. आणि ते जे निचरा होणारं पाणी आहे ते सरफेसवर राहतं, भूपृष्ठावर राहतं, आणि फ्लडिंग तयार होतं. त्यामुळे शहराच्या नद्या होतात आणि भूजल संपून जातो.
हे शहरामध्ये अगदी आणि बघा, आमच्या विहीर राहतो सदाशिव पेठेत, आमच्या इथली विहिरीचं पाणी कमी झालं, आजूबाजूच्या सगळ्या विहिरींचं पाणी कमी झालंय, बोरवेल 10.5 अरबी समुद्रात जातो, 3,000 आमच्या बे ऑफ बेंगॉलमध्ये जातो. सर, गुरुदास सर, तुमचा इंटरनेटला प्रॉब्लेम आहे. तुम्ही व्हिडिओ ऑफ करा आणि फक्त ऑडिओ चालू ठेवा. प्रशांत, क्लायमेट मध्ये हा, तुम्ही व्हिडिओ ऑफ काय करून टाका. थांबायचं? आवाज येतोय, व्हिडिओ ऑफ करून टाका तुम्ही. बरं, केला केला. हा, येस सर, येस सर. आता बोलणं कंटिन्यू करा, आवाज व्यवस्थित येतोय. ओके ओके. मी काय म्हणत होतो, शहरात आपण मध्ये असा तो प्रॉब्लेम येतो, आणि त्यामुळे तुम्हाला कोणी जरी सांगितलं ना की पुण्यामध्ये फ्लडिंग होणार नाही, आम्ही बंद करू, तर ते खोटं आहे. कारण ते होणारच फ्लडिंग. इतकं आम्ही सपाटीकरण केलंय की त्याचं फ्लडिंग होणारच, आणि भूजल स्रोत हे आटणारच आटणार. त्यामुळे आता गाव पातळीला काय केलं पाहिजे? गाव पातळीला एक महत्वाची अशी गोष्ट केली पाहिजे की तुमचे ओढे नाले जे आहेत ते पहिलं म्हणजे साफ करून घ्यायचे. तिकडे जर गाळ साठला असेल, सिल्टेशन झालं असेल, तर ते काढून टाकायचं. आणि दुसरं म्हणजे डोंगरापासून ते ओढ्यापर्यंतचा पाण्याचा रस्ता मोकळा केला पाहिजे. या वर्षी तुम्ही बघा त्याचे नॅचरल ड्रेनेज पॅटर्न्स कसे असतील, उतार कुठे आहे, सखल भाग कुठे आहे, चढ कुठे आहे, आणि त्याप्रमाणे जर तुमच्या शेतातनं जात असेल पाणी, तर त्या पाण्याला वाट द्या. मला नवीन ओढ्यासारखी परिस्थिती करायला लागेल, आणि हे पाणी जाऊ द्या. आणि असं जर झालं ना, तरच तुमच्या शेतामध्ये पाणी मृदेमधलं पाण्याचं प्रमाण काहीतरी थोडस तरी नियंत्रित राहील. नाही जर माती झाली तर पिकं मरून जातील. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा की आपल्याला थोड्याफार प्रमाणात तरी पीक नियोजन करायला लागणार आहे. आणि पीक नियोजन कसं करायचं, काय करायचं, याचा मी अजिबातच तज्ज्ञ नाही, किंवा त्याच्यावरती काम खूप लोकांनी केलेलं आहे. बायफनी पण चांगलं काम केलेलं आहे. काही राजेंद्र भट म्हणून जे बदलापूरला आहेत त्यांनी पण चांगलं काम केलंय, की कशा पद्धतीने पीक तुम्ही वर्षभरात लावलं तर तुम्हाला उत्पन्नाची हमी मिळू शकेल, किंवा त्याच्यापासून थोडासा सुरक्षा मिळू शकेल. हा एक भाग झाला. आणि तिसरं महत्वाचं जे गोष्ट आहे की हे गाव पातळीला ह्या समस्येवरती काम करायला पाहिजे. एकट्या इंडिव्हिज्युअल शेतकऱ्यांनी, एका कुटुंबाला काहीही करता येणार नाही याच्यामध्ये. अख्खं गाव नाही, मी तर म्हणतो अख्ख्या ब्लॉक मध्येच तुम्हाला एकत्र काम केलं पाहिजे. पंचक्रोशीमध्ये काम करायला लागेल, पाणलोट क्षेत्रावरती काम करायला लागेल. आणि ह्या नैसर्गिक आपत्त्या आता वाढतच जाणार आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला सरकार काहीही करू शकणार नाहीये. सरकार फक्त वित्तीय पुरवठा करू शकेल, पण शेवटी काम हे आपल्यालाच करायला लागेल. आणि शेवटी सरकारमध्ये मुंबईत बसलेला माणूस आपल्या गावाचं काहीच सांगू शकणार नाही. आपली परिस्थिती आपल्यालाच माहिती असेल. त्यामुळे अशा पद्धतीने केलं पाहिजे. दुसरी एक मला काय वाटतं की आपल्या जवळचे जे कॉलेजेस असेल, विशेषतः विज्ञान शाखेचे कॉलेजेस असतील, त्यांच्या प्राध्यापकांना हाताशी धरून एक लॉंग टर्म अभ्यास करायला पाहिजे आपल्या परिसराचा, की किती पाऊस पडतोय. मीच प्रत्येकाला सांगतो की तुम्ही तुमच्या गावामध्ये जर पर्जन्य मापन नसेल तर ते पहिलं तात्काळ बसवून घ्या, आणि वर्षभर किती पाऊस पडतोय याची नीट नोंद ठेवा. आणि साधं पर्जन्यमापन तुम्हाला बाजारात मिळेल, एक 400-500 रुपयाला चांगलं मिळतं. आयएमडी अप्रूव्ड हवं असेल तर 3-3.5 हजार रुपयाला मिळतं. पण आयएमडी अप्रूव्ड आपल्याला काही जरूर नाही. आपल्याला गाव पातळीवरती नीट आकडेवारी ठेवायची आहे. त्यामुळे चांगलं साधं पर्जन्यमापन जर घेतलं आणि कोणाला हवं असेल तर मी तुम्हाला इकडनं आणून देईन, मी विकत घेईन, माझ्या पैशांनी तुम्हाला देत राहीन. ते अजिबात खर्चिक नाही येतो. ते तुम्ही गाव पातळीवरती पर्जन्यमापन करत राहा आणि सारखा नोंद करा. जर वर्षी जर नोंद केली तर तुम्हाला थोडंफार आधी प्लॅनिंग करता येईल की कुठल्या महिन्यात काय होतं, किती पाऊस पडतोय, दुपारी किती पडतोय, रात्री किती पडतोय, या सगळ्या गोष्टी कळतील. आणि एखाद्या गावातल्या एखाद्या स्मार्ट युवकाला हे काम द्यायचं किंवा शाळेतल्या मुलांना काम द्यायचं, हे नीट नोंदणी करू शकतील. हा एक फार महत्वाची गोष्ट आहे. जर तुमच्याकडे तुम्ही जर वेस्टर्न घाटमध्ये जर सह्याद्रीच्या पायथ्याशी राहत असाल तर सगळ्यात महत्वाची मी सूचना आपल्याला देऊ शकेन की तुम्ही घाट माथ्यावरती पर्जन्यमापन लावा.
आणि तिकडे कोणाला कुठले जे वस्ती असते तिकडे सांगा की इकडे पर्जन्यवृष्टी जास्ती व्हायला लागली की आम्हाला तत्काळ कळवा, म्हणजे आम्हाला तिथे हलवता येईल. आम्ही आता महाडमध्ये जो अभ्यास केला महाडच्या पुराचा 2020च्या, त्यामध्ये आम्ही हेच रेकमेंड केलं. खूप मोठा अभ्यास केला आम्ही, आणि तिथे महाडमध्ये सारखी पूर परिस्थिती होत होती. त्याच्याबद्दल काही काही रेकमेंडेशन आम्ही केली, विभागनिहाय केली. तर अशा सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतील आणि त्याच्यामधनं आपल्याला काहीतरी हे करता येईल. आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे मला असं वाटतंय की तुम्ही आता ज्या जे पारंपरिक पिकं घेत होता त्याच्यामध्ये थोडासा फेरविचार केलाच पाहिजे. कारण आजची हवामान परिस्थिती ही पूर्वीच्या हवामान परिस्थितीसारखी राहिलेली नाहीये. त्यामुळे आपण पूर्वी काय करत होतो ते आज करून आपण वाचू शकणार नाही. त्यामुळे आज त्याच्यामध्ये सुद्धा फेरविचार केला पाहिजे, नियोजन केलं पाहिजे. बस मला वाटतं मी एवढंच मला मुख्य सांगायचं होतं. ओके सर. प्रसाद. ओके, धन्यवाद सर. काही प्रश्न असतील तर जरा आपण घेऊया. प्रसाद, तुझ्याकडे तू फेसबुक वरती ते आहेस त्यामुळे तुला प्रश्न येत राहतील. मी जरा सरांना एखादा प्रश्न विचारतो, तोपर्यंत इतरांचे प्रश्न असतील तर ते तू त्यांना एक प्रश्न आला आहे चॅट बॉक्स मध्ये देऊ शकतोस. एक प्रश्न आला आहे, ते सांगू का? हा, लगेच सांग ना. हो. तर उज्ज्वला पडवळनी एक प्रश्न विचारलाय की पाणी जमिनीत मुरत नाही याचे कारण वृक्षतोड आहे का, किंवा अजून काय? तुम्ही हे ग्रामीण भागात म्हणताय का शहरी भागात म्हणताय? हे क्लिअर नाहीये सर. मला असं वाटतं की त्यांना ग्रामीण भागातलंच विशेषतः जंगली भागातलं म्हणायचं असावं असा माझा अंदाज आहे. त्या जर ऐकत असेल त्यांनी क्लॅरिफिकेशन करावं. पण तोपर्यंत तुम्हाला एक म्हणजे बोलायला स्टार्ट म्हणून मी असं सुचवतो की बहुतेक त्यांना जंगल तोड वगैरे या अनुषंगाने बहुतेक हा प्रश्न विचारायचा असावा. बरोबर बरोबर आहे. तर पाणी मुरत नाही याला वेगवेगळी कारण आहे. उतारावरती मुरत नाही याचं महत्वाचं कारण वनश्री नष्ट झाली, म्हणजे जंगलतोड झाली, हे 100% नक्की आहे. पण जर सपाट जागेवरती मुरत नसेल तर जमीन कदाचित क्षारपड झाली आहे का बघा. जमीन क्षारपड झाली असेल किंवा जमिनीमध्ये जास्ती रासायनिक खतं टाकून त्याच्यामध्ये छिद्र सगळी बंद झाली असतील तरही निचरा कमी होतो. शहरी भागात निचरा का कमी होतो मी मगाशी सांगितलं. पण ग्रामीण भागात हे असे दोन महत्वाची कारणं आहेत की तीव्र उतारावरती जर वनश्री काढून टाकली तर झपाट्याने पाण्याचा वेग वाढतो आणि निचरा होणं बंद होतं. येस सर. सर, माझा एक प्रश्न आहे, तो जरा थोडासा व्यापक स्वरूपाचा आहे. तोपर्यंत प्रसाद तू प्रश्न गोळा करून ठेव आणि चॅट मध्ये लिहून आले तर सर इकडे इकडे वाचूत राहतील. सर, तुम्ही चॅट मध्ये पण बघा. ओके. सर, माझा प्रश्न असा आहे की तुम्ही असं म्हणालात की सध्या तापमान जे आहे हे तापमान समुद्राचं, मुख्यतः आपण समुद्राच्याच तापमानाबद्दल आता जरा मी प्रश्न विचारतोय की समुद्राचं तापमान जर समजा 1 डिग्रीने आता वाढलं असेल ऑलरेडी नेहमीच्या तापमानापेक्षा, तर ते साधारण 25 वर्षानंतर परिस्थिती 2 डिग्रीने समजा वाढेल असं असेल, 2.12 काय व्हॉट एव्हर, तर त्याचे उत्तर ध्रुवावरचा किंवा दक्षिण ध्रुवावरचा बर्फ वितळणं, समुद्राची पाण्याची पातळी वाढणं, याचा, चक्रीवादळाचा आणि किनाऱ्यावरची ज्यात कोकण मध्ये जी सगळी म्हणजे मनुष्य वस्ती आहे त्याच्यात समुद्राचं किंवा खाडीचं पाणी येणं, या 2-3 अनुषंगाने बर्फ वितळणे आणि पाण्याची पातळी वाढणे या दृष्टीने थोडस जरा तुम्ही सांगितलं तर. हो, जरूर. कसं आहे की मी एक थोडासा कॅव्हिएट घेतो की याचं कॅव्हिएट असं आहे की निसर्ग कसा वागेल हे आपल्याला निश्चितपणे कधीच सांगता येत नाही. आपण अगदी मारे छाती ठोकपणे सांगतो की आम्ही आयझॅक न्यूटननी अख्खं निसर्ग कसं चालतं हे कॅल्क्युलसच्या इक्वेशन्स मध्ये पकडलं किंवा हे केलं, पण असं इतकं सांगता येत नाही. फॉर एक्झाम्पल तुम्हाला थोडक्यात म्हणजे सांगतो का ते, की आता ज्या पद्धतीने 4-4.5 महिने पाऊस पडलाय त्याला मी थोडस निसर्गाकडनं ग्लोबल कुलिंग असं म्हणतो की याच्यामुळे टेम्परेचर कमी झालंय. आता पुण्यात बघा ना, म्हणजे गेले 10 दिवस तरी पुण्याचं टेम्परेचर, सरासरी टेम्परेचर कमी झालेलं. तर असं होत राहतं. त्यामुळे निसर्ग
निसर्ग कशा पद्धतीने रिॲक्ट करेल हे आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही. पण आता असं जर वाटतंय की जर 2 डिग्री पर्यंत जर टेम्परेचर वाढलं तर निश्चितच हिमनद्या पहिल्याच सगळ्यात जास्ती वितळतील. आणि आपल्याला ध्रुवीय याच्यावरचं वितळणं जे आहे ते आपल्या कोस्टलाईनवर किनारपट्टीला धोकादायक ठरेल. एस्पेशली मुंबई, कोचीन, चेन्नई अशा शहरांना, कलकत्ता इथे कुठपर्यंत पाणी येईल ते सांगता येत नाही. पण हिमनद्या जर वितळायला लागल्या ना तर आपल्या गंगेच्या पूर प्रदेशामध्ये हाहाकार होण्याची शक्यता आहे. आणि पण हिमनद्या वितळल्या तर आपलं पाणी साठतं. हा, बोला बोला. नाही नाही नाही, बरोबर आहे. तो हाहाकार होईल. तो एकदा हिमनदी वितळली, एकदा तो हम्म. सगळा खजिना संपला हिमनगाचा, हो आपल्या हो. हिमनद्यांचा, मग हा. त्याच्यानंतर हे किती वर्ष होईल आणि त्याच्यानंतर काय होईल? तेच आता प्रेडिक्ट करणं फार मुश्किल आहे यांचं काय होईल आणि कसं होईल. पण एक निश्चितच आहे की एकच मिनिट. हा हा. तर हा हा प्रकार जो आहे की हिमालयाला वितळणं हा आपल्या आपल्या भारताच्या पाणी सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक आहे. हे तर नक्कीच आहे. हे 100% आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय झालं होतंय की जे फारसं चर्चेत नाहीये की हिमनद्यांमध्ये अतिशय पुरातन असे पॅथोजन्स अडकलेले आहेत. आणि ते सगळे वाहून सुरुवात झाली तर नवनवीन रोगराई येत राहते मानवी जीवनात. आणि हे झालेलं आहे. हे आता सायंटिस्टना सुद्धा दिसलेलं आहे की ग्लेशियल मेल्टिंगमुळे अनेक नवीन पॅथोजन्स त्यांना सापडायला लागलेत पाण्यामध्ये. तर हा एक फार मोठा धोका आहे. आणि त्यांनी मग मी सारखं जे म्हणतोय की निसर्ग कसा वागेल ते सांगता येत नाही. जर असे नवीन पॅथोजन निर्माण झाले तर ह्युमन पॉप्युलेशन कमी होऊ शकतील. अरे आणि बापरे, हे इथपर्यंत ते जाऊ शकतं? हो, अगदी प्रचंड मोठ्या प्रमाणात एपिडेमिक्स येऊ शकतील. काहीही सांगता येत नाही आपल्याला काय होऊ शकेल. आता अच्छा. जो इतका जोरात पाऊस येतोय, 5-5.5 महिने पाऊस झाला, त्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होती आज बघा की सगळीकडची वनश्री प्रचंड फोफावती. आता डोंगर दऱ्या खूप हिरव्यागार झालेल्या आहेत. झाडांची वाढ झपाट्याने होतीये. एका आत्ता नुकत्याच पब्लिश झालेल्या नेचर मधल्या एका अभ्यासात असं दिसतंय त्यांना की अमेझॉनच्या खोऱ्यामध्ये तिकडच्या जे पुरातन वृक्ष आहेत ची वाढ झपाट्याने होतीये कारण कार्बन हवेतला खूप मिळतोय त्यांना. म्हणजे हे सगळे निसर्गाचे हा. फीडबॅक लूप्स आहेत. करेक्शन 5 वरती निसर्ग आहेच ना. आपण फक्त करेक्ट करू शकतो हे असं नाही. इतरही काहीतरी शक्ती आहे जी करेक्शन करू शकते. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे हे खूप असं म्हणजे डायलेक्टिकलीच बघायला पाहिजे. म्हणजे दोन्ही बाजूने होणारे परिणाम बघून त्याचा आंतरविरोधात्मक चित्र आहे. हो बरं प्रसाद, बरोबर. काही प्रश्न आलेत अजून काही? सध्या काही प्रश्न आले नाहीये कॉम्रेड. बरं ठीक आहे सर, एक मी शेवटचा प्रश्न विचारतो आणि मग आपण हा थांबूया. हा तोपर्यंत काय सर, आता आपण हे झालं लोकांनी काय करावं याच्याबद्दल तुम्ही साधारण काही सूचना किंवा काही सांगितल्या कल्पना. हो. सरकारकडे आपण काय मागावं की जे गोष्ट सरकारच करू शकेल किंवा सरकारने हे करावं असं आपण निश्चितपणे, विशेषतः मराठवाड्याच्या किंवा या अवकाळी पाऊस आणि पूरस्थिती या अनुषंगाने? हा, तर सरकारने एक 2-3 महत्वाच्या गोष्टी, आणि मी जे पहिलं सांगितलं तसं की ऑटोमॅटिक वेदर स्टेशनचा पूर्ण जाळं बनवलं पाहिजे. आणि हे कुठनं, सह्याद्रीच्या घाट माथ्यापासून ते फार मध्य महाराष्ट्रापर्यंत बसवलं पाहिजे. हे का महत्वाचं आहे? कारण जर सह्याद्रीवरती 3,000 मिलीमीटर वर्षात पाऊस पडतो आणि तिकडे जर एखाद्या दिवशी 100 मिलीमीटर पडला तर हे मराठवाड्यामध्ये किंवा मध्य महाराष्ट्रामध्ये त्याच क्षणी जर कळलं तर पुढचं प्रेडिक्शन करता येतं की 4 दिवसात इथे जोरदार पाऊस येईल, 5 दिवसात येईल. हे आपल्याला आता सॅटेलाइट इमेजेस वरनं दिसतंच. पण सॅटेलाइट इमेजेस मध्ये निश्चितता नसते.
की बाबा एखादं खालचं सदरली विंड आला तर खाली जाऊ शकतं, नॉर्दर्ली विंड आले ते ढग वरती जाऊ शकतात, प्रेशरचे हे बदलतात. तर हा एक महत्वाची गोष्ट आहे की रिज लाईन वरती पूर्ण ऑटोमॅटिक वेदर स्टेशन बसली पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे आपल्याकडे कृषी अधिकारी आणि हे जे गावागावातनं काम करतात, त्यांना कपॅसिटी बिल्डिंग कुठे केलंय त्यांनी? क्लायमेट चेंजच्या विरोधात काम अडॅप्टेशनसाठी शून्य कपॅसिटी बिल्डिंग मेजर्स घेतली आहेत आपण. कृषी अधिकाऱ्यांना कुठलं तरी खतं कुठली वापरा सांगू शकतील, रसायनं कुठली वापरा सांगू शकतील, पण अशा बांध बंदिस्ता कशी करायला पाहिजे, ह्या सपाटीकरणामुळे काय होईल, नैसर्गिक प्रवाह बदलले तर काय होईल, याचं ट्रेनिंग, याचं शिक्षण कुठे दिलेलं आहे? आपल्या बीएससी ऍग्रिकल्चर मध्ये सुद्धा देत नाहीत आणि सरकारी अधिकाऱ्यांमध्ये तर नाहीच आहे. तर मला वाटतं आपण हा आग्रह धरला पाहिजे की कृषी अधिकाऱ्यांना क्लायमेट बेस्ड ट्रेनिंग प्रोग्राम हे कंपल्सरी केले पाहिजे. अत्यंत महत्वाचे आहेत आणि ह्याला अनेक तज्ञ संस्था आहेत ज्या आपल्याला बाहेर परदेशातनं पण काही तज्ञ बोलवता येतील, भारतातले पण काही तज्ञ आहेत, ते सांगू शकतील, ते मार्गदर्शन करू शकतील आणि एक त्यांना विस्तृत एक ट्रेनिंग प्रोग्राम बनवलं पाहिजे, एक रेफरन्स रिसोर्स बुक केलं पाहिजे की हे झालं तर काय करा, ते झालं तर काय करा, अशा पद्धतीने. उगीच दरवेळेस कुठल्या तरी परदेशातलं भाषण ऐकून आपण काहीतरी करायचं असं होत नाही. आपल्याला आपल्या बायोजॉग्राफी, आपल्या अॅग्रो क्लायमेटिक झोनला आपली सोल्युशन्स पाहिजेत. अमेरिकेत काय पावसाच्या विरुद्ध सोल्युशन्स वापरले ते आपल्याकडे चालणार नाहीत. आपण उष्ण कटिबंध प्रदेशात आहोत. आपल्याकडची मृदा वेगळी आहे, आपल्याकडची खनिज वेगळी आहेत, मिनरल्स जे पोषण द्रव्य आहे ती वेगळी आहे. तर ह्या सगळ्यामुळे आपल्याला स्थानिक विचारच केला पाहिजे. ओके सर, धन्यवाद. काय प्रसाद, अजून काय प्रश्न आलेत का काही? हो, 4 महत्वाचा प्रश्न आलेत. हा, मी चारी जे आहेत ते मी आताकडे वाचून दाखवतो. हा, पहिला प्रश्न प्रोफेसर स्वाती लावंड यांचा आहे. त्यांचा असा विचारणा आहे की आता महाराष्ट्रातील पूर परिस्थितीमध्ये पावसासोबतच मोठ्या धरणामधून पाणी सोडले गेल्याने पुराला हातभार लागले का? हे पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न किशोर पवार यांचा आहे. शेतामध्ये शेततळे केले तर पाणी पातळीत वाढ होते का व झाले असेल तर कसे समजावे? तिसरा प्रश्न अण्णाराव सावंत यांचा आहे. सतत अतिवृष्टी होत असेल तर पीक पॅटर्न काय राहील? चौथा प्रश्न उमेश देशमुख विचारतात. आज देशात महामार्गासाठी फार मोठ्या प्रमाणात सिमेंट आणि लोखंड वापरत आल्या आहेत. याचा वातावरणावर काय परिणाम होते? तर हे 4 प्रश्न आहेत. हा, आपण पहिला प्रश्न प्रोफेसर लावंड यांचा जो आहे की धरणातून पाणी सोडल्यावरती पुराची परिस्थिती वाढते का? तर खरं म्हणजे काय आहे बघा बरं का, की आपल्याकडच्या नद्यांना ना पूर येतो असं म्हणताच कामा नये. हे आपण त्यांच्या पूर क्षेत्रामध्ये घरं बांधली आहेत त्यामुळे तो आपल्याला पूर वाटतो. पण फ्लडिंग जे आहे ना, अभ्यंकर सर, हा फार महत्वाचा भाग आहे. हम्म, हम्म, फ्लडिंग हे रिव्हर, नदीचं पर्सनॅलिटी आहे आणि फ्लडिंग व्हायलाच पाहिजे. फ्लडिंग आवरून चालणार नाही निसर्गात. फक्त आपण मूर्खासारख्या आपली घरं त्याच्या फ्लड झोन मध्ये बांधली आहेत, ब्लू लाईन रेड लाईन मध्ये बांधली आहे, त्यामुळे आपल्याला फ्लडचा त्रास होतो. हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. मग दुसरं, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की धरणांना एक रकमी पाणी सोडल्यावरती ती येणारच घरात. आता आमच्या इथे पुण्यामध्ये एकता नगर मध्ये दरवर्षी फ्लडिंग होतं. पण एकता नगर मध्ये फ्लडिंग होतं ह्याचं कारण एकता नगर पूर क्षेत्रात आहे, नदीच्या पात्रात आहे म्हणून होतं. तर हा दुसरा भाग आहे. तिसरा महत्वाचा भाग म्हणजे नदीला आपण काय करतो बघा, म्हणजे परिसर विज्ञानामध्ये हे आम्ही नेहमी म्हणतो की धरण काय करतं. धरण पावसाळ्यामध्ये पाणी अडवून ठेवतं. म्हणजे जेव्हा नदीला पाणी पाहिजे तेव्हा नदीचं पाणी आपण पूर्ण अडवतो आणि उन्हाळ्यामध्ये सारखं पाणी सोडतो. त्यामुळे नदीचा फोटो पिरियडच बदलतो आणि नदीच्या जलचरांना हे विचित्र परिस्थिती आहे की ज्या ज्या वेळेस त्यांचं ब्रीडिंग आहे त्यावेळेस पाणीच नाही आणि ज्यावेळेस उन्हाळा कडक आहे त्यावेळेस पाणी आहे. त्यामुळे जलचरच वेगळे झालेत आता, पाण्यातली वनस्पती वेगळी झाली आहे आणि पाण्यातली वनस्पती आणि जलचर हे गेले की नदीला स्वशुद्धीकरणाची क्षमता पूर्णपणे बंद होते. कुठलीही नदी ही सेल्फ प्युरिफायच होऊ शकते निसर्गामध्ये, पण त्याची अन्न साखळी सक्षम पाहिजे, अन्न साखळी सुदृढ पाहिजे
आणि काठावरती व्यवस्थित रायपेरियन व्हेजिटेशन ज्याला म्हणतो ते पाहिजे. ते दोन्ही नसल्यानं होत नाही. हा दुसरा पहिला आहे. दुसरा प्रश्न काय होता सर? प्रसाद सर? प्रसाद प्रसाद दुसरा प्रश्न वाचून दाखव. हो, दुसरा जर प्रश्न, शेतातले केले तर पाणी पातळीत वाढ होते का, व झाला असेल तर कसे हा, समजावे? शेततळे केले तर पाणी पातळीत वाढ होते का? हो. आता शेततळे केल्यावरती पाणी पातळीत वाढ होते असं आपण मोगमपणे सांगतो. पण एखाद्या ठिकाणी जर रिचार्ज झोन नसला तर पाणी पातळीत फार वाढ होणार नाही. तो डिस्चार्ज झोन असतो. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की सदाशिव पेठेत, नारायण पेठेत, शनिवार पेठेत जर थोडासा जरी खड्डा खणला तरी पाणी लागतं. त्यामुळे आमच्याकडे पाणी पातळी वाढू शकत नाही. आमच्याकडनं पाणी बाहेर येतं. आमचा डिस्चार्ज झोन आहे. तर तुमच्या शेतात जर डिस्चार्ज झोन वरती तुम्ही शेततळ केलं तर काहीच फरक नाही पडणार. पण रिचार्ज झोन असेल तर फरक पडला पाहिजे. बरं, शेततळ म्हणजे पाझर तलाव बरं का. शेततळ म्हणजे तुम्ही ते पेपर लावलं म्हणजे त्याला ताडपत्री लावली तर काही उपयोग होणार नाही. तो पाणी साठा होईल, ते शेततळ होईल. पण पाझर तलाव जर केला तर होतं. हा, सतत पाऊस पडला तर अजून काहीतरी एक प्रश्न होता. पीक रचना अच्छा, कशी असेल, असा तिसरा प्रश्न होता. हो, सतत अतिवृष्टी होत असेल तर पीक पॅटर्न काय राहील, हे अंडरराव तर मी साळुंखे राहील म्हणजे काय मगाशी राहावा. हा तर मी मगाशीच सांगितलं, मी शेतीतला एक्सपर्ट नाही आणि स्पेशली क्लायमेट रेझिलियंट ऍग्रिकल्चर हे जे आता नवीन क्षेत्र झालंय त्याच्यामध्ये माझा अजिबातच अभ्यास नाही. त्यामुळे मी कोणाला तरी बोलवू शकेन की जो या विषयावरती चांगलं सूचना देऊ शकेल. मी नक्की सांगेन तुम्हाला. आणि द लास्ट अभ्यंकर क्वेश्चन, सर, चौथा पुढच्या प्रश्न. एखाद्या सत्रामध्ये आपल्याला घेता येईल त्यांचं भाषण. हो हो, नक्कीच नक्कीच. आणि पुढच्या 1 तारखेला आपण किंवा मध्येही कधीतरी ठेवू शकतो. हो, शेवटचा चालेल. प्रश्न काय होता प्रसाद? शेवटचा नाही, त्याच्यानंतर अजून प्रश्न आलेत. पण उमेश देशमुख यांचं विचारणं असं आहे की आज देशात महामार्गासाठी फार मोठ्या प्रमाणात सिमेंट आणि लोखंड वापरले जात आहे. हम्म. याचा वातावरणावर काय परिणाम होतोय का? हा तुम्हाला असा प्रश्न पडावा हे किती कौतुकास्पद आहे. कारण हे सरकार दरबारी हा प्रश्न पडत नाही. आणि याच्यामध्ये सिमेंट आणि लोखंडाने फरक पडतो का? तर हो, नक्कीच पडतो. आपण सिमेंटचे रस्ते तापतात जास्ती. आणि जेव्हा रात्री वातावरण गार होतं तेव्हा सिमेंटचे गरम झालेल्या रस्त्यातनं हवामानात उत्सर्जन व्हायला लागतं. त्यामुळे सिमेंटच्या रस्त्यावर आपण उभं राहिलं तर गरमी लागते आणि मातीवर राहिलं तर गार वाटतं. हे मुख्य आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट जी पर्जन्यवृष्टीसाठी फार महत्वाची आहे ती अशी की आपले नवीन हायवे जे आहेत ते आपण उंचावरती बांधतोय. म्हणजे नैसर्गिक प्रवाह जो असतो, ड्रेनेज जो असतो, त्याला आपण बंधारे बांधतोय. आणि हे आम्हाला कुठे दिसलं होतं? महाडच्या पुराचा जेव्हा आम्ही अभ्यास केला तेव्हा नवीन जो मुंबई गोवा महामार्ग आहे तो असा उंचवट्यावर आहे. आणि म्हणजे तुम्ही जर त्या हायवेवरती उभा राहिलात तर डाव्या हाताला सह्याद्री आणि उजव्या हाताला अरबी समुद्र आहे. तर सह्याद्रीवरती पडणारा पाऊस हा पूर्ण मुंबई गोवा हायवे बंधाऱ्यासारखा ऍक्ट होतो त्याला. आणि डावीकडची सगळी गावं फ्लडिंग झालेली होती. कारण त्यांनी पाईप ठेवले होते, छोटे 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 पाईप ठेवले होते. एवढ्या पावसाला एवढ्या पाईपानी कसं पाणी जाणार आहे? त्यामुळे आज आपला पुणे मुंबई हायवे बघा काय आहे. पुणे मुंबई हायवे पण असाच उंचावरती बांधलेला आहे. त्यामुळे एका बाजूचं पाणी दुसरीकडे जात नाही. आणि लोहगड विसापूर सॉरी लोहगड तिकोना वगैरे वरती जो पाऊस पडतोय तो मरवलीपर्यंत जातच नाही. कारण तो बंधाऱ्यासारखा एक्सप्रेसवेनी अडचण होते त्याला. तर हा एक फार मोठी गोष्ट होते. अधिवास डिवाइड होतो. म्हणजे जे अधिवास असतात जनावरांचे नैसर्गिक मार्ग असतात इकडनं तिकडे जायचे ते पूर्ण बंद होतात. असे अनेक पर्यावरणीय त्याच्यावरती इम्पॅक्ट होत असतात मोठ्या हायवेचे. येस. बरं सर, आता हो, तुम्हाला वेळ बघा. म्हणजे अजून किती प्रश्न आले तर प्रसाद? अजून पण काय प्रश्न? अजून 4 प्रश्न आहेत. त्यात 2 बरं. प्रश्न मी जोडून विचारतो. ताराचंद गीताराम विगे लिहितात, यावर्षी जास्त करून मराठवाड्यातच इतका पाऊस का झाला, याचा कारण काय आहे? याला जोडूनच अजय ब्रॉंडे विचारतायत की मराठवाड्यासाठी काही कृतिशील कार्यशाळा घेता येईल का? हा, तर मराठवाड्यातच का पाऊस आला याचं कारण डिप्रेशन म्हणजे दाब जो कमी जास्ती होतो त्याच्यामुळे त्या दाब कुठे कमी जास्ती झालाय
जर समजा मराठवाड्यामध्ये हवेचा दाब, वातावरण प्रेशर ज्याला म्हणतो आपण, ऍटमॉस्फेरिक प्रेशर, त्याला आता मराठीत बरोबर शब्द मला नाही सुचत आहे, पण तिकडे जर कमी झाला असेल तर सगळे ढग तिकडे खेचले जाणार आणि तो दाबाचं क्षेत्र आहे जे ते हलतं. आणि हे आपल्याला एक इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन म्हणून असतो. म्हणजे आता मी एवढ्या टेक्निकॅलिटीमध्ये जात नाही, पण जिथे उष्णकटिबंध क्लायमेट असतो आणि जे मध्ये इक्वेटर आहे, त्या इक्वेटरच्या वरच्या बाजूला वेगळ्या पद्धतीने वारे वाहत असतात, इक्वेटरच्या दक्षिणेला वेगळ्या पद्धतीने, आणि जिथे तो पट्टा आहे त्याला इंटर ट्रॉपिकल कॉन्व्हर्जन्स झोन म्हणतात. त्याच्यामध्ये दाब असा वेगवेगळ्या पद्धतीने जाऊ शकतो. आणि म्हणून यावर्षी आपल्याला मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात दिसलेला आहे, पण पुढच्या वर्षी कदाचित दुसरीकडे दिसू शकेल. हा एक भाग आहे. आणि दुसरा प्रश्न काय होता की तिकडे आपल्याला काही विशिष्ट ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण देता येईल? हो, नक्कीच देता येईल. कार्यशाळा काही घेता येईल का? कार्यशाळा हो, अगदी 100% घेता येईल. याच्यामध्ये आपल्याला भूजल एक्सपर्ट बोलवता येतील, याच्यामध्ये आपल्याला शेती, क्लायमेट रेझिलियंट शेतीचे एक्सपर्ट बोलवता येतील, याच्यामध्ये आपल्याला मृद संवर्धनाचे, कारण इथे खूप झीज होत चालली आहे आज पावसाने. आपली अतिशय सोन्यासारखी जी माती आहे ही वाहून चालली आणि ओढे आणि नाले भरत चाललेत आपले ते. तर ह्या सगळ्याच्या विषय घेऊन आपल्याला कार्यशाळा घेता येईल. दोन प्रश्न आहेत शेवटचा. प्रोफेसर स्वाती लावण दुसरा प्रश्न विचारतायत की आता ओला दुष्काळ यावर वाद चालू आहे, यावर आपले काय मत आहे? मत काय असणार आहे की ज्या फॅमिलीज अफेक्ट झालेल्या आहेत त्यांना दिलंच पाहिजे. आपण त्याला तुम्ही ओला दुष्काळ म्हणा किंवा दुसरं काही म्हणा, आपल्याला मदत ही दिलीच पाहिजे. तुम्ही त्या मदतीला कशाला नाव देताय? ते कारण तो हे आपल्या पॉलिटिशियनना वाद घालण्यात भयंकर रस असतो. ते सोडून द्या ना. आता ह्या क्षणाला काय पाहिजे मदत ती केलीच पाहिजे. आणि ओला दुष्काळनी काही वेगळी मदत करणार आहे आणि यांनी काही वेगळी मदत आहे असं काही नाही होते. ओके, इज इट ऑल? शेवटचा प्रश्न डॉक्टर किशोर खिलारे यांचा आहे. मला वाटतं डॉक्टर गुरुदासनी ऑलरेडी याच्याबद्दल बोल. ओके, काय प्रश्न आहे? आवाज गेला. हा प्रसाद, तुझा आवाज गेला. हॅलो प्रसाद, तुझा आवाज गेलाय. ठीक आहे सर, हरकत नाही. आता तुम्हाला तुम्ही प्रवासात आहात ऑलरेडी. तर प्रसाद, तुझा आवाज गेला होता. हा, एक मिनिट, त्याचा काहीतरी फोन येतोय मला, मी बघतो जरा तो काय म्हणतो ते. एक मिनिट प्लीज. हो. हा, त्याचा मला आता फोन आला होता प्रसादचा, की त्याचं नेटवर्क गेलेलं आहे. त्याच्यामुळे आपण आता इथं थांबूया. ही आपली जी चर्चा होती ती. गुरुदास कुलकर्णी, मला त्यांचा अनुभव आहेच की ते अत्यंत म्हणजे अत्यंत सामान्य जे श्रोते आहेत त्यांना समजेल आणि त्यांचा आकलन होईल अशा सुंदर पद्धतीने त्यांचा सर्व ह्याच्यातला अत्यंत सखोल अभ्यास उलगडून दाखवू शकतात. ती तळमळ त्यांच्यामध्ये, म्हणूनच ते होऊ शकतं. तर सर, आता जे प्रश्न आलेले त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेलच की लोकांच्या मनामध्ये याच्याबद्दल खूप काहीतरी कृती करण्याची इच्छा आहे, काहीतरी जाणून घेण्याची इच्छा आहे. आणि या सगळ्याच्या मागे हे सगळे पक्षाचे, जनसंघटनांचे, किसान सभेचे, शेतमजूर युनियनचे, वेगवेगळ्या जनसंघटनांचे अतिशय सक्रिय असे कार्यकर्ते सगळे तुमचं व्याख्यान ऐकत होते. आणि हे पुढेही फेसबुक लाईव्ह असल्यामुळे त्याचं रेकॉर्डिंग पुन्हा पुन्हा हजारो लोक पुढे बघतात. त्याच्यामधूनही काही नवीन प्रश्न येतील. तर आता जी मागणी अजय बुरांडेंनी केली त्या पद्धतीनं मी सर तुमच्या वतीने असं सांगू का की तुम्ही अशा प्रकारच्या कार्यशाळेसाठी वेळ द्याल? मला वाटतं मी तुमची संमती, तुमच्या वेळ घेऊन, म्हणजे तुमची कन्व्हिनियन्स बघून. 100%. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे सर, मी 1-2च मिनिटं बोलू का? की गेले 2 वर्ष शेतकऱ्यांचा वन्य प्राण्यांमुळे होणारा शेत जमिनीचं नुकसानाचा अभ्यास करतोय, अख्ख्या महाराष्ट्रात करतोय. जवळजवळ 1200 शेतकऱ्यांचा आम्ही अभ्यास केला आणि पूर्णपणे ह्याचं कॉम्पेन्सेशन प्रोसिजर, म्हणजे क्रॉप डॅमेज झाल्यावरती कॉम्पेन्सेशन प्रोसिजरचा अभ्यास केला. त्याच्यावरती काही सजेशन आम्ही गव्हर्नमेंटला, पॉलिसीला करतोय.
पण शेतकऱ्यांसाठी आम्ही हे कॉम्पेन्सेशन कसं घ्यावं, या पंचनामा झाला नाही तर काय करावं, अपील कोणाला करावं, महाराष्ट्र सेवा आयोगाला कधी अपील करायचं, पंचनाम्यामध्ये जर खाडाखोड झाली तर काय करायचं, ह्यासाठी आम्ही काही पूर्ण रेकमेंडेशन प्लॅन बनवलाय. त्याच्यावरती आपण एक छोटंसं एक तासभराचं लेक्चर घेऊ शकू. आणि आम्ही आता एक ऍप बनवतोय. त्या ऍप मधनं खेड्यामधला एखादा चुणचुणीत युवक जो असेल तो कोणाच्याही वतीने कॉम्पेन्सेशन क्लेम करू शकेल, नाही त्याला ते हो क्लेम हो करू शकेल. तर ते असं आम्ही ऍप बनवतोय. तर आता किसान 2025 ला लॉन्च होईल बहुतेक. इन्फोसिस आम्हाला मदत करते ते ऍप बनवायला. हो सर, खूपच खूपच महत्वाची तुम्ही गोष्ट आता सांगितलीत. खूप आणि हे सगळे जे आमचे श्रोते आहेत आत्ताचे, हे किसान सभा आणि शेतमजूर युनियनचे वगैरे कार्यकर्ते आहेत. आणि ते हो. दैनंदिन या मराठवाड्याच्या पाण्यात पाय घालूनच, बांधावरती उभं राहूनच सगळं काम करणारे सगळे कार्यकर्ते मंडळी आहेत विविध विविध ठिकाणची. हम्म, पश्चिम महाराष्ट्रातली आहेत, कोकणातली आहेत, विदर्भातली आहेत. हम्म, तर हम्म. तुम्ही जे आता सांगितलं त्याचा निश्चितपणे आमच्या किसान सभा आणि सगळ्या लोकांना 100% त्याचा उपयोग होईल आणि ते करून घेतील याची मला 100% खात्री आहे. आणि वा. लवकरच त्याच्याबद्दलचं तुमच्याशी संपर्क करून त्याचं नियोजन आपण करू. आणि तुम्ही जरूर. काय अभ्यास करा थोडं समजावून घेऊन मग तो व्यापक पातळीपर्यंत कसा पोहोचवायचा याचं काहीतरी नियोजन आपण करूया. आपल्या सगळ्यांच्या हो. वतीनं मी पुन्हा एकदा नुलकर सरांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि या सगळ्या आपत्तीमध्ये आपण सगळेजण मिळून पुन्हा काहीतरी शिकूया, सकारात्मक काहीतरी करूया, अशी पुन्हा एकदा आठवण आणि थोडाशी खात्री. सर तुम्ही घरापर्यंत पोहोचलात? अरे ग्रेट. कळलं पण नाही, तुम्ही इतके कंटिन्युअस बोलत होतात की तुम्ही घरी येऊन हो. कधी परत ते केलं ते लक्षात पण आलं नाही. म्हणजे विशेष आहे ही गोष्ट. तर दिस इज कमिटमेंट सर, दिस इज कमिटमेंट. तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या तुमचे खास करून आभार सर, आपल्या श्रोत्यांचे आभार. आणि आपण लवकरच नवीन एखादा कार्यक्रम, केवळ कार्यक्रमासाठी नाही, आपल्या चळवळीसाठी लोकांना काहीतरी सक्रिय असा काहीतरी हातभार आपण त्यांच्या आयुष्यामध्ये लावू शकू, या व्यापक जरूर. भूमिकेमधून आपण अशा कार्यशाळा संघटित करूया. या आश्वासन आहेत आणि निर्धारासहित आपण या पुराला सामना देण्यासाठी एकजूट करून उभे राहू, एवढं आवाहन करून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.